सिद्दीकी हत्या प्रकरणी झीशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डर्सचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमध्ये उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरुद्ध मोकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख. ज्ञानेश्वरनगर पुनर्विकासामध्ये परबांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त. झीशान सिद्दीकींच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव नाही. मोहित कंबोज यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी माझे अत्यंत चांगले मित्र. कंबोज यांची माहिती. गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक. पालकमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये. अंजली दमानी यांनी घेतली अजित पवारांची भेट. 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधातले पुरावे सादर. तर आज अजितदादा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिल्याची दमानी यांची माहिती. हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा काडीमात्र संबंध नाही. माजी मंत्री अनिल पाटलांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. संबंध नसतानाही धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे. पाटलांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे दोषी नसतील तर कारवाई करू नये. धनंजय मुंडेंच्या बचावासाठी आता ओबीसी महासंघही सरसावला. मुंडे ओबीसी असल्यामुळे मुद्दाम लक्ष केलं जात आहे. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. भाजप आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येईल. भाजपच्या गटात बसेल. संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस. प्रकृती खालावली तरी जरांगे आंदोलनावरती ठाम. धनंजय देशमुखांची मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी भेट. सामूहिक उपोषणामध्ये धनंजय देशमुख सहभागी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल निर्णय होणार का याकडे लक्ष. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज संध्याकाळी महत्वपूर्ण बैठक. पालकमंत्री पदाचा वाद. माजी नगरसेवक बाबूराव चांदेरेंनी केलेली मारहाण यावरती चर्चेची शक्यता. 30 मार्चला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावरती येण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी सरसंघचालक भागवत एका व्यासपीठावरती येणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी पंतप्रधानांचा पहिलाच दौरा. रत्नागिरीमध्ये वाहतूक शिस्तीसाठी संघाची मोहीम. हातात पोस्टर घेऊन स्वयंसेवकांकडून जनजागृती. नागरिक राजशिष्टाचार जागृती अभियानाअंतर्गत राबवली मोहीम. आमदार आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट. आज संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आदित्य ठाकरे आणि आयुक्तांची बैठक. सर्व पक्षांनी स्वबळावरती लढण्याच्या राऊतांच्या वक्तव्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं स्वागत. स्वबळावरती लढण्याची आमची तयारी झाली असल्याची काँग्रेसच्या विकास ठाकरेंची माहिती. राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक. राजुल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांची शिवसेनेतनं हकालपट्टी. शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची कारवाई. नांदेडच्या निवृत्त पोलीस उपाधीक्षक संजय पुजलवार यांच्यावरती गुन्हा दाखल. पुजलवार यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65% किमतीची आपसंपदा असल्याची माहिती. नागपूरमध्ये जीबीएसच्या रुग्णांची स्थिती स्थिर असल्याची पालिकेची माहिती. पालिकेच्या आकडेवारीनुसार नागपूरमध्ये 3 रुग्ण आढळले. जीबीएस बाधित तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारही सावध. 7 तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती. सोलापुरातील तरुणाचा झाला होता जीबीएसमुळे मृत्यू. राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकार अलर्टवरती. केंद्र सरकारने नेमलं तज्ज्ञांचं 7 जणांचं पथक. पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येवरती बोलताना काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा पालिकेवर हल्लाबोल. पुणे पालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा धंगेकरांचा आरोप. सोलापुरामध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्णांचे सॅम्पल्स महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले.
कोल्हापूरमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण, दोन्ही रुग्णांवरती कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. एक रुग्ण कर्नाटकातला तर दुसरा हुपरीतला. डोंबिवलीमध्ये एका इमारतीत मराठी विरुद्ध अमराठी वाद. नांदिवलीमध्ये एका सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध. यावरून मराठी अमराठी रहिवासी आपसात भिडले. पनवेलच्या भोकरपाडा भागातील मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक. मनसेच्या कार्यकर्त्यांची मराठी कुटुंबाच्या न्यायासाठी धाव. घडलेल्या घटनेचा परप्रांतीय कुटुंबाला मनसेनं जाब विचारला. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात. नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले आज घेणार आढावा बैठक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ. हत्ती लोकवस्तीत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा आज दुसरा दिवस. नागरिकांकडून कुठलीही आडकाठी नाही. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही. 386 कोटी 23,48,000 रुपयांचा प्रस्ताव अजूनही मंजूर नाही. धाराशिवच्या परंडामध्ये सीना कोळेगाव प्रकल्पातनं शेतकऱ्यांसाठी पाणी सोडलं. भोंजा हवेली इथे पाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांकडून श्रीफळ आणि फुलं अर्पण करत जलपूजन. नंदुरबारमध्ये तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. पपई पिकाचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पपईवरती लावलं जातंय आच्छादन. भिवंडीतील कामवारी नदीला अतिक्रमण आणि प्रदूषणाचा विळखा. प्रशासनाचं प्रदूषणाकडे दुर्लक्ष. नागरिकांकडून संताप. बीड जिल्ह्यातली आणखीन एक धक्कादायक घटना. 2 गावठी पिस्तुलं आणि एका राऊंडसह तरुण पोलिसांच्या ताब्यात. पळवून आणलेली अल्पवयीन मुलगीही पोलिसांच्या स्वाधीन. सांगलीतील विट्यामध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती गुन्हे शाखेचा छापा. माऊली इंडस्ट्रीजमधनं कोट्यावधींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त. कारखाना चालवणाऱ्यासह काही जणांना अटक. जमिनीच्या वादातून पुतण्याने सुलतीच्या अंगावरती घातला ट्रॅक्टर खाली चिरडून महिलेचा मृत्यू. क्षुल्लक कारणावरनं कुऱ्हाडीने घाव घालून जावयाकडनं सासऱ्याची हत्या. यवतमाळची घटना. सांगलीतल्या विट्यामध्ये एमडी ड्रग्ज बनवल्या जाणाऱ्या कारखान्यावरती छापा. कोट्यावधींचा माल जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.